महाराष्ट्रात 2024ला महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेघ. मात्र 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता स्थापन करायची आहे. मुंबईतून अमित शहांचा भाजप कार्यकर्त्यांना आवाहन. महाराष्ट्राची राजकीय भौगोलिक परिस्थिती वेगळी. एका पक्षावर सरकार येऊ शकत नाही. 1985 पासून महाराष्ट्रात एकाच पक्षाचं सरकार कधीच आलं नाही. शहांच्या वक्तव्यानंतर अजितदादांची प्रतिक्रिया. बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड. घटनेच्या दिवशीचा सीसीटीव्ही फुटेज गायब. संस्था चालकांना घटनेची कल्पना असूनही लपवली. हायकोर्टाचं निरीक्षण. बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. दोघांना अद्याप अटक का नाही? आरोपींना अटकपूर्व जामिनाची वाट पाहत आहात का? हायकोर्टाचे परखड सवाल. दसऱ्याच्या मुहूर्तावर विजयाची यादी बाहेर पडलेली असेल. घट बसण्याच्या जवळपास जागा वाटप फायनल होईल. मवियाच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही. मुख्यमंत्री पदाबाबत शरद पवारांनी आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. खासदार सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर न्याय रुग्णालयाच्या डीनची बदली. विद्यार्थिनीकडून सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर विरोधात विनयभंगाची तक्रार. सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरच्याही बदलीची मागणी. कामाच्या ठिकाणी महिला सुरक्षित नसेल तर फक्त योजनांचं काय करणार? विकृत माणसाला आणि त्याला वाचवणाऱ्यांवर कारवाई व्हावी. किशोरी पेडणेकरांची मागणी. बहिणींनी सावत्र भावापासून सावध राहा. योजनेत खोडा घालणाऱ्या कोल्हापुरी जोडा दाखवा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा. न्याय रुग्णालयातील डीनची केवळ बदली करून उपयोग नाही. महिला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आरोपांची निष्पक्षपातीपणे चौकशी होणं गरजेचं. विनयभंग प्रकरणी मनसेची मागणी. यंदा शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीत होणार. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्याला अधिक महत्त्व. ठाकरे गटाकडून आधीच दसरा मेळाव्यासाठी पालिकेकडे अर्ज. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान. 40 जागांसाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 65.48% मतदानात शिनून 8 ऑक्टोबरला मतमोजणी.